मंडळी, काल म्हणजेच मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास बीडच्या माजलगावचे बाबासाहेब आगे यांच्यावरती धारदार कोयत्यानं सपासप वार करण्यात आले। यामध्ये बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला। ज्या व्यक्तीने बाबासाहेब आगे यांच्यावरती कोयत्याने वार केलेले होते त्या आरोपीचं नाव आहे नारायण फोपाळ। आता नारायण फोपाळने बाबासाहेब आगे यांच्यावरती वार का केले, त्यांचा खून त्याने का केला आणि त्यानंतर खून केल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर का झाला आणि पोलिसांना त्याने दिलेल्या जबाबात नेमकं काय काय म्हटलेलं आहे, बाबासाहेब आगे यांच्या हत्येचा कट नारायण फोपाळ याने कसा रचला होता, या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच करूया। सुरुवातीला मंगळवारी म्हणजेच काल दुपारी 2च्या सुमारास सगळ्याच न्यूज माध्यमांमध्ये, टीव्ही माध्यमांमध्ये एक बातमी आली आणि ती बातमी होती की बाबासाहेब आगे यांच्यावरती धारदार कोयत्यानं हत्या करण्यात आली। सुरुवातीला आधीच गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये हत्येची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहेत। हत्येचं सत्र कुठेच संपताना दिसत नाहीये, थांबायचं नाव घेत नाहीये। त्यातच बाबासाहेब आगे यांच्यावरती भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी एका चौकामध्ये हत्या झाली आणि त्या हत्येनं सुद्धा काल बीड हादरलं अशा आशयाच्या बातम्या सगळीकडेच फिरत होत्या। ज्या आरोपीने हत्या केली आहे त्या आरोपीचं नाव आहे नारायण फोपाळ। नारायणने जुन्या वादातून ही हत्या केली असावी असा कालपर्यंत संशय पोलिसांना होता। शिवाय आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून सुद्धा ही हत्या झाली असावी असाही संशय कालपर्यंत व्यक्त केला जात होता। मात्र आज जाऊन नारायणने पोलिसांना एक कबुली जबाब दिलेला आहे आणि त्या कबुली जबाबमध्ये त्याने ती हत्या का केली याचं स्पष्टीकरण पोलिसांना दिलेलं आहे। त्यामध्ये कुठेतरी अनैतिक संबंधांच्या वादातून ही हत्या झाली असावी असं म्हटलं जात आहे। नेमकं काय आहे सांगते। ज्यावेळेस नारायण फोपाळने बाबासाहेब आगे यांच्यावरती हत्या केली त्यावेळी बाबासाहेब आगे दुपारी 2च्या सुमारास भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयामध्ये आले होते। बराच वेळ तिथे बसले होते। अरुण राऊत आणि बाबासाहेब आगे यांच्यामध्ये त्या कार्यालयामध्ये मीटिंग सुद्धा झाली आणि या मीटिंग नंतर ज्यावेळेस बाबासाहेब आगे ती मीटिंग आटपून कार्यालयाच्या बाहेर येत होते त्यावेळी नारायण फोपाळने त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली। आता हे वार करत असताना बाबासाहेब आगे ज्यावेळेस नारायणने पहिला वार त्यांच्यावरती केला त्यावेळेस आगे त्याच्या तावडीतून सुटून पळाले। पळत असताना मात्र पुढे जाऊन ते वाचवा वाचवा अशी आर्त हाक आजूबाजूच्या लोकांना करत होते। मात्र कुठेही तिथे कोणीही त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेलं नाही। याचा एक व्हिडिओ सुद्धा काल सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा नारायण फोपाळ हा बाबासाहेब आगे यांच्यावरती कशा प्रकारे हत्या करतोय, कशा प्रकारे कोयत्याने वार त्यांच्यावरती केले जात होते त्याचा तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ सुद्धा काल सोशल मीडियावरती बऱ्याच प्रमाणात गाजला, व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओतून कुठेतरी बाबासाहेब आगे यांच्यावरती कशा प्रकारे निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली याचा तो व्हिडिओ होता। त्यामध्ये एका पाठोपाठ एक नारायण हा त्यांच्यावरती वार करतच राहिला। यावेळी बाबासाहेब आगे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेले होते। मला वाचवा अशी आर्त हाक ते तिथून मारत होते। मात्र कुठेही आजूबाजूला जमलेले लोक त्यांना वाचवण्यासाठी पुढे येण्याची हिंमत करत नव्हते। हे सगळं का घडलं तर आता याला अनैतिक संबंधांचं कारण दिलं जात आहे। नेमकं काय सांगते। ज्यावेळेस सकाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण फोपाळ हा बाबासाहेब आगे यांचा पाठलाग करत होता। सकाळपासूनच त्याने हत्येचा कट तयार ठेवलेला होता। सुरुवातीला ज्यावेळेस बाबासाहेब आगे हे भाजप कार्यालयात आले ते तिथे बसले त्यावेळेस नारायण हा बाजूला असलेल्या एका दुकानामध्ये दबा धरून बसलेला होता। कधी बाबासाहेब आगे दुकानाच्या बाहेर येत आहेत आणि कधी मी त्यांच्यावरती वार करतो याच्या तयारीत तो तिथे बाजूला असणाऱ्या दुकानात बसलेला होता। जसे बाबासाहेब आगे त्या कार्यालयातून बाहेर आले तसं त्याने त्यांच्यावरती वार केला, परंतु सुरुवातीला बाबासाहेब आगे यांनी तो वार चुकवला आणि पुढे जाऊन मात्र नारायणने त्यांना पुन्हा एकदा पकडलं आणि त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली। हत्या केल्यानंतर आरोपी नारायण हा स्वतःहून माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गेला। तिथे हजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याने आपण जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली। यात नारायणच्या पत्नीशी बाबासाहेब आगे यांचं लग्नापूर्वीपासूनचे संबंध होते असं त्याने पोलिसांना म्हटलेलं आहे। मी कित्येकदा म्हणजेच नारायणने कित्येकदा बाबासाहेब आगे यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्या बायकोच्या नादी लागू नको किंवा आमच्यामध्ये तू येऊ नको असं सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठेही बाबासाहेब आगे हे ऐकायला तयार नव्हते आणि याच रागातून नारायण फोपाळने बाबासाहेब आगे यांच्यावरती धारदार कोयत्यानं सपासप वार केले आणि त्यांचं काल भर दुपारी त्यांचा खून करण्यात आला अशी कबुली सुद्धा आता नारायणने दिलेली आहे। आणि एकूणच या सगळ्या अनैतिक संबंधांच्या वादातून नारायणने
त्यांचा काटा काढल्याची कबुली स्वतः पोलिसांना दिलेली आहे. त्याच्या आधी मात्र ज्यावेळेस दुपारी हा वार झाला, दुपारी हा खून झाला, त्याच्या आधीपासून नारायण हा बाबासाहेब आगे यांच्या मागावरती होता, त्यांचा पाठलाग करत होता. ज्यावेळेस एका जमिनीचा वाद मिटवण्यासाठी बाबासाहेब आगे हे नारायणचं जे गाव होतं बेलुरा, त्या गावामध्ये गेलेले होते. तिथे सुरुवातीला बाबासाहेब आगे आणि नारायण फपाळ यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली आणि त्यानंतर आज मी तुझा काटा काढणारच असा एक राग मनात धरून नारायण हा बाबासाहेबांच्या पाठीमागे त्यांच्या गावापर्यंत म्हणजेच माजलगाव पर्यंत आला आणि तिथे त्याने त्यांच्यावरती वार करत त्यांचा खून केलेला आहे, अशी माहिती सुद्धा आता पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिलेली आहे. एकूणच हे जे हत्या प्रकरण आहे ते अनैतिक संबंधातून झालेलं सांगितलं जात आहे. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं उघड झालेलं आहे, अशा कित्येक बातम्या आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. मात्र ही वेळ आता का आलेली आहे? अनैतिक संबंधांचं प्रमाण का वाढत चाललेलं आहे आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भरीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.